आज एक रेसिपी पाहणार आहोत, चॉकलेटची रेसिपी, ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 असेल, ब्रेन बूस्टिंग एलिमेंट्स असतील, जे आपण मुलांना एक्झामच्या पिरियडमध्ये नक्की देऊ शकतो, की जेणेकरून त्यांची स्मरणशक्ती, त्यांची एकाग्रता वाढू शकते. बिकॉज ओमेगा 3 तुम्हाला माहीतच आहे आता आपल्या बॉडीसाठी, स्पेशली लहान मुलांसाठी किती महत्त्वाचं आहे ते. सो पाहूया आपण रेसिपी. त्यासाठी मी 2 स्पून्स फ्लेक्स सीड्स घेतलेले आहेत, 2 मोठे स्पून पिस्ता घेतलेले आहेत. पिस्तामध्येही जेव्हा आपण ते शेलमधनं ओपन करतो त्याच्या साईड कवरिंगला पिंक कलरचं कवर चिकटलेलं असतं थोडंसं, तेही घ्यायचं आहे. ते मेन पार्ट आहे ॲक्च्युली पिस्ताचा, तो घेतलेला आहे. आणि 1 वाटी अक्रोड घेतली आहे. अक्रोड तर ब्रेनसाठी सर्वात जास्त चांगलं फूड आहे, त्यामुळे त्यात अक्रोडही घ्यायचे आहेत आपल्याला. सो आता सर्वप्रथम मी फ्लेक्स सीड्स व्यवस्थित भाजून घेते आणि छान रोस्ट करून घ्यायचे आहेत. ते तुपावर वगैरे काही हे करायचे नाही, छान रोस्ट करायचे आहेत, साधेच रोस्ट करायचे आहेत, कोरडेच. त्यानंतर मी त्यात पिस्ता अँड वॉलनट अक्रोड छान व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता हे आपले छान रोस्ट करून झालेले आहेत. ह्यांना थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यावर ते ग्राइंडरमधनं बारीक करायचं आहे. आणि ते ग्राइंडरमध्ये बारीक करताना त्यात थोडासा गोडवा येण्यासाठी आपण खजूरचा वापर करणार आहोत. साखर अजिबात वापरायची नाही आहे. साखर, गूळ, मध काहीही वापरायचं नाही आहे. खजूर हे चांगलं ऑप्शन आहे. जर कोणाला डार्क चॉकलेट जास्त खाऊ शकत नाहीत लहान मुलं, त्यांना थोडंसं गोड पाहिजे असेल तर त्यामध्ये तुम्ही खजूर टाकू शकता. सो आता आपण थंड व्हायची वाट पाहूया, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. सो तुम्ही पाहू शकता हे ग्राइंडरमध्ये मी छान मिक्स केलेलं आहे. त्यामध्ये आपण जे ड्राय रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स, फ्लेक्स सीड्स आणि खजूर ह्या सर्व गोष्टी मी मिळवलेल्या आहेत. सो आता आपण डार्क चॉकलेट कंपाऊंड आहे ते वितळायला घेऊया आणि त्याच्यानंतर चॉकलेट्स बनवूया. सो चॉकलेटसाठी आपल्याला आधी पाणी गरम करायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी इथे पाणी गरम करत ठेवले आणि त्यावर एक पातेला ठेवायचं आहे. अशाने चॉकलेट वितळवायचं आहे, कारण डायरेक्ट कधीच गॅसवर ठेवून वितळवायचं नाही आहे. इट्स अ रॉंग प्रोसिजर. हे पाणी गरम केलं की त्याच्यावर वाफेवर आपल्याला ते वितळवायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते. हे असे आपल्याला चॉकलेटचे कंपाऊंड्स मिळतात मार्केटमध्ये. ते मी डायरेक्ट ह्या पातेल्यात ठेवते आणि हे आता खालचं पातेलं गरम झालं, पाणी गरम झालं की हे चॉकलेट आपोआप वितळायला लागेल. मी आत्ता ह्यासाठी या कंपनीचं डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे, कारण मला आता सध्या हेच मिळालं आहे. पण मी तुम्हाला प्रिफर करेन ह्या कंपनीचं जर तुम्हाला मिळालं तर वेल अँड गुड. दिस इज अ गुड क्वालिटी ऑफ चॉकलेट. हे पण चांगलं आहे ह्याचं, पण ह्यापेक्षा ह्याला जास्त प्रेफरन्स आहे मी. पण मला ते डार्क चॉकलेट ह्यामध्ये मिळालं नाही, मला मिल्क कंपाऊंडच मिळालेलं. आणि ह्या ओमेगा 3 चॉकलेटसाठी आपल्याला मिल्क कंपाऊंड नको आहे, डार्क चॉकलेटच पाहिजे. सो दॅट्स वाय आय यूज्ड दिस. आणि महत्त्वाची गोष्ट, चॉकलेट वितळवताना कधीच चॉकलेट बारमध्ये किंवा हे चॉकलेटचे कंपाऊंड्स आहेत त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही. एकदा चॉकलेटमध्ये पाणी टाकलं की ते चॉकलेट पूर्ण खराब झालं म्हणून समजायचं. त्यामुळे चॉकलेटच्या भांड्यामध्ये पाणी नाही असलं पाहिजे. चॉकलेटच्या भांड्याच्या खालच्या थराला आहे तिथे पाणी गरम करायचं आहे. आता तुम्ही पाहू शकाल थोडं थोडं चॉकलेट वितळायला लागेल.
सो पाहू शकता आपलं चॉकलेट पूर्ण मेल्ट झालेलं आहे. ह्यात जराही पाणी नाही आहे, फक्त मी चॉकलेट मेल्ट केलं आहे वाफेवर. आणि आता ह्यामध्ये आपण जे मिक्सरला ग्राइंड केलेलं आपलं सगळं मिश्रण आहे ते एकत्र करायचं आहे. हे मिश्रण आता आपलं सर्व एकजीव झालेलं आहे. सो आता आपण यांना या मोल्डमध्ये सेट करायचं आहे. सो अशा प्रकारे मोल्डमध्ये मी घेतलेलं आहे. ते आता क्लीन करून घेते आणि आपल्याला ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे आपले हे चॉकलेट्स रेडी आहेत. पाहू शकता तुम्ही. सी एवढं छान शेप आलाय त्यांना. हे सहज निघतात. सो आपण ओमेगा 3 चॉकलेट्स कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहिली. ओमेगा 3 ॲज यू नो की मेंदूच्या विकासासाठी किंवा मेंदूच्या स्मरणशक्तीसाठी, मेंदूला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी खूप मदत करतं. आपण त्यामध्ये फ्लेक्स सीड्स, पिस्ता सीड्स म्हणजे पिस्ता आणि अक्रोड ह्या गोष्टींचा वापर केला आणि ते ब्रेनसाठी सुपरफूड म्हणून ते ओळखले जातात. तर ते लहान मुलांना तुम्ही एक्झामच्या दरम्यान, नॉट ओन्ली एक्झामच्या दरम्यान, तुम्ही अदरवाईज पण मुलांना रोज एक चॉकलेट ते खाऊ घातलं तरीसुद्धा खूप चांगलं आहे त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी. सो घरी नक्की करून पहा हे चॉकलेट्स आणि कसे झाले हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. The next day. हॅलो गाईज, आज आहे नेक्स्ट डे. आत्ताच मी क्लिनिकमधनं आली आहे आणि क्लिनिकमधनं आल्याला आता मला अन्वेषाला घेऊन बॅडमिंटनच्या क्लासला जायचं आहे. सो ती पण रेडी झाली आहे. रेडी निकलेस? चलो. सो बघूया आपल्याला आता पुढे. तिला आता सोडते क्लासला आणि थोडं जे क्लासच्या इथेच टाईमपास करते. चलो. सो आत्ताच मी अन्वेषाला क्लासमध्ये सोडून आली आहे. आता 1 तास मला इथे थांबायचं आहे. सो 1 तास बघते आता, थोडा टाईमपास करते. इथेच गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि हा परिसर आहे. इथे छान मुलांचं क्रिकेट खेळणं चालू आहे. इथे आहे गणपती बाप्पाचं मंदिर. आणि आता मी इथे येऊन बसली आहे कारण मला चालून खूप कंटाळा आला. ॲक्च्युली मला वॉकिंग करायचं होतं, बट अनफॉर्च्युनेटली मी आज स्पोर्ट्स शूज नाही घातलेत. घाईघाईमध्ये आज हिल्सच घालून आली, त्यामुळे मला आज वॉकिंग नाही करता आलं. अदरवाईज माझं अन्वेषाला ज्या क्लासला सोडायला येते, बॅडमिंटन क्लासला ज्या घेऊन येते, तेव्हा माझा एम असतो की 1 आवर मी वॉकिंग करेल थोडं, पण आज नाही करता आलं बिकॉज ऑफ शूज ओनली. सो आज आराम. सो आता मी निघालो आहेत. अन्वेषाचा क्लास झाला आहे. कसा होता क्लास? मस्त, छान. दमली ना आज खेळण्यापेक्षा जास्त एक्सरसाइजवरच भर होता. पाय दुखलेत बिचारीचे. आज स्कूलमध्ये पण पीटीला पण हे होतं ना. काय केलास? आणि क्रंचेस आणि 200 मीटर रेस. गुड. सो आता काय खाणार आहे? हो, भूक लागली आहे. आणि मी सुद्धा सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे बिकॉज अन्वेषाला क्लासला घेऊन यायचं होतं, त्यामुळे मला उशीर झाला होता मला यायला, म्हणून तिला तसंच पिकअप केलं. सो सकाळपासून मी पण उपाशी आहे. चलो. विथ सँडविच, पनीर टिक्का. ओके.
सो आत्ताच आमची पेटपूजा झाली आहे आणि नाव वी आर बॅक टू होम. बरं वाटलं जरा खाल्ल्यानंतर. घरी जेवायचं आहे, कळलं ना?